माझ्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ही रांगोळी काढत आहे. हे वर्ष राम वर्ष असल्याने या वर्षीची पहिली रांगोळी श्रीरामांचीच काढायची असं मी ठरवलं होतं आणि खरंच खूप छान दिसत होती रांगोळी. टिपटॉप हे ठाण्यातील स्नॅक्स आणि मिठाई मिळण्याचे उत्तम ठिकाण आहे. तर आदल्याच दिवशी मी सकाळीच इथे जाऊन स्नॅक्सच्या बॉक्सची ऑर्डर देऊन आली होती आणि खरंच खूप छोटे-छोटे बॉक्स त्यांनी उत्तमरित्या आम्हाला पॅक करून सुद्धा दिले होते. हे काम झाल्यानंतर मी तिथूनच जांभळी नाक्याला गेले. तिथे मी वाघेला स्टील अँड अप्लायन्सेस या शॉपमध्ये जाऊन वाणाचे अजून 10 पीस घेतले. कारण मला वाण जरा कमीच पडत होते. या दुकानामध्ये तांबा, पितळ, स्टीलची सर्व भांडी, तसेच पूजेचे साहित्य आणि देवांच्या मूर्तीसुद्धा खूप छान मिळतात. माझ्या घरातील तुळजाभवानी आईची मूर्तीसुद्धा याच दुकानातली आहे. या दुकानाचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत. तर तुम्हाला सुद्धा काही साहित्य तिथून घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा या दुकानाला भेट देऊ शकता. तर आत्ता माझ्या अवताराकडे जाऊ नका. मला आता खूप फास्ट तयारी करायची आहे. आता हा मी टेबल क्लॉथ फटाफट घालून घेतला. आता ह्याच्यावर टेबल रनर घालून घेणार आहे. तो तुम्हाला मी पिंक कलरचा दाखवला होता ना एक, तो मी घालणार आहे आज. तो मी अनेक वेळ पूजेच्या डेकोरेशनसाठी वापरला पण टेबलवरती कधीच वापरला नव्हता. आज फर्स्ट टाइम यूज करणार. तर हे आहे आपलं अत्तरदाणी. अत्तर लावण्याचं माझं छोटंसं तबक आहे. काल माझा सगळा वेळ ह्या सिल्वरच्या गोष्टी क्लीन करण्यातच गेला कारण ह्यांना कोलगेट लावून स्वच्छ करावं लागतं. वाण भरण्यासाठी मी ना ह्या अशा बॅग्स आणल्या. तर ह्याच्यात मी आता वाण भरून घेते. 3 प्रकारचे वाण आणलेले आहेत आणि ती तुम्हाला दाखवणार आहेत. कारण काय होतं की प्रत्येक एज ग्रुपला हे वेगवेगळ्या आपल्या गोष्टी द्याव्या लागतात. ज्या मुली यंग असतात त्यांना म्हणजे यंग एजमध्ये असतात त्यांना सगळ्यांनाच देवपूजेच्या वस्तू आवडतात असं नाही. आणि एकाच घरातल्या जर 2 स्त्रिया येणार असतील तर मला असं वाटतं कधी कधी 2 वेगवेगळ्या वाण दिलेली कधी पण छान. तर हे बघा काल तुम्हाला माहिती आहे की आधी मी जे हे पॅकेट घेतलं होतं पूर्ण सेट घेतला होता. हा मी फक्त 12चाच घेतला होता पण मी काही जास्त लेडीजला बोलवलं त्यामुळे ते पुरणार नाही मला अंदाज आला. त्याच्यामुळे काल पुन्हा जांभळीला मी जाऊन हे छोटेसे हे घेतलेले आहे. तबक बोलू शकतो आपण ह्याला किंवा घंगाळ बोलू शकतो. हे छोटंसं घंगाळ आहे ॲक्च्युली, तबक पण नाही घंगाळ आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवून छोटीशी 2-3 फुलं पण ठेवू शकतो किंवा देवाऱ्यात नैवेद्य म्हणून सुद्धा ठेवायला सुद्धा वापरू शकतो. तर हे मी 12 घेतले, नाही 10 घेतले ते मी. आणि हे नुसतंच वाण ठेवण्यापेक्षा या छोट्या पाउचेसमध्ये हळद कुंकू पण एक भरणार आहे. तसं मी सेट करून ठेवते. हा एक वाणाचा सेट आणि एक हळदी कुंकू असं बनवणार आहे. हे असं गिफ्ट पॅक करून झालेलं आहे मी ठेवून देते. घंगाळवाले थोडे सेपरेट ठेवणार आहेत आणि सेपरेट ठेवणार आहे. ह्या भांड्यात मी एकत्र असे करून ठेवते. तसे हे आपले गिफ्ट वगैरे ते सेट करून मी ठेवून दिलेले आहेत मस्तपैकी. आणि आता मी तुम्हाला जे अजून एक गिफ्ट बोलली होती ते आहे संदूक ब्रँडचं. तर मी जे तुम्हाला बोलली होती की तुमच्याकडे जर यंग मुली येणार असतील, यंग क्राऊड येणार असेल आणि त्यांना काय द्यावं हा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल किंवा तुम्ही हे कुठल्याही किटी पार्टी असेल किंवा तुमच्याकडे अशी छोटीशी लेडीजची पार्टी असेल किंवा तुम्ही असंच काहीतरी गेम्स अरेंज केले असेल, गेट टुगेदर असेल छोटंसं आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की लेडीजला काय गिफ्ट द्यायचं आहे तर सगळ्या स्त्रियांकडे ही गोष्ट कितीही असली तरी त्या कमीच पडतात. ती म्हणजे इयरिंग्स. मॅचिंग इयरिंग्स हे आपल्याकडे कितीही असेल आर्टिफिशियल तरी ते कमीच वाटतात.
त्याच्यामुळे हा एक उत्तम पर्याय आहे आपल्या लेडीजना देण्यासाठी. तर तुम्ही माझ्या कानात पण हे बघू शकता, एक एलिफंटचे खूप छोटेसे क्यूटचे असे कानातले. तर हे संदूकचेच आहेत. संदूकची इंस्टाग्रामची लिंक, इंस्टाग्राम पेजची लिंक मी देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्हाला मी दाखवते कोणकोणत्या प्रकारचे आणले. तर हे मला 100ला पडलं होतं एका पॅकमध्ये. माझ्याकडे 4 आहेत. तर हे मला वाटतं मस्त आहे ऑप्शन. दाखवते ना, हे त्यांचं कार्ड आहे. मला उलटं दिसत असेल आणि हे त्यांनी सगळ्या याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत. हे मी तुम्हाला देईनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर हे जे इयरिंग्स आहेत फिशचे छोटेसे तुम्हाला दिसत असतील, हे मी सगळ्यामध्ये कॉमन ठेवलेत कारण हे मला खूप आवडले होते डिझाईन. तर मी हे एक फक्त हा एक पॅकेट दाखवते. हे बघा, हे असे छोटे टॉप्स आहेत. हे वेगवेगळ्या कलरचे, हे असे हँगिंग आहेत, इयरिंग्स आहेत. तर हे 4 प्रकारचे 4 कानातले आहेत. त्याच्यात मी एकदा ते सेट सगळा ठेवून त्याच्यावर कॅमेरा ठेवणार. एक जर मी दाखवत असेल तर खूप वेळ वाया जाईल आपला आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल. सो मी एक इथे ठेवून तुम्हाला जस्ट कॅमेरा मारून दाखवते की एका साईडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑप्शन मला ह्यांनी दिलेले आहेत. तर मी असे फक्त 6 पॅकेट्स घेतले होते त्यांच्याकडून. तर तुम्ही बघू शकता हे 4 प्रकारचे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. रिंगा पण आहेत, हँगिंग इयरिंग्स पण आहेत, टॉप्स पण आहेत. तर हे मी तुम्हाला जसं बोलली होती फिशचं मी त्यांना कॉमन ठेवायला सांगितलेलं कारण ते जरा युनिक आहेत. हे बघा, सो हे 3 सेट हे असे आहेत आणि बाकीचे हे 3 सेट आहेत. आणि त्यांनी प्रत्येकाला त्यांचं संदूक इंडियाचा टॅग पण लावलेला आहे इथे, या पॅकेटवर पण लावलेला आहे आणि प्रत्येक पॅकेटमध्ये त्यांनी स्वतःचं कार्ड पण लिहिलेलं आहे. तर ही फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड आहे ह्या कार्डची. हे बघा, मी दोन्ही ठेवले आहेत. तर ह्याचे सगळ्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर असं हे टेबल माझं रेडी झालेलं आहे. चला आता आपण बाकीच्या कामाला लागूया. तर हे डेकोरेशन मी ॲमेझॉनवरून घेतलं होतं. खूप छान आहे. ह्याच्यामध्ये 10 पेअर्स आहेत आणि हे आहेत कॉटनचे, मस्त आहेत. सो आपलं डेकोरेशन रेडी आहे. आमच्याकडे जुनी पितळेची भांडी खूप आहेत आणि त्याच्यामध्ये मला हे फुलांचं असं डेकोरेशन करायला खूप आवडतं आणि तेच मी इथे करत आहे. आणि एंट्रीलाच असं फुलांचं सुंदर असं जर आपण डेकोरेशन करून ठेवलं, तर घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक माणसाला खूप सुंदर, प्रसन्न असं वाटतं आणि फुलांना बघितल्यावर कोणाला फ्रेश वाटत नाही. तर तुम्हीसुद्धा असा काही प्रोग्राम असेल, तर फुलांचं डेकोरेशन नक्की करा. वेलकम वेलकम. जय श्रीराम. जय श्रीराम. शालू मावशी आली आहे, लसिका आली आहे. हाय. तर ही आहे माझी साडी
आणि माझी तयारी होती, थोडीशी तयारी करते. मी रेडी झालेली आहे. डिझायनर ब्लाउज आहे माझं. एकदम सिंपल. मी खूप जास्त मेकअप नाही केला आहे. मस्त लायनर लावलं आहे, लिपस्टिक आणि आपलं ट्रेडिशनल आर्टिफिशियल ज्वेलरी गिरी पण जास्त नाही घातली आहे. नेहमीचं आपलं माझं लॉंग मंगळसूत्र घातलं आहे आणि माझा जो एक मुहूर्तमणी आहे, बस तेवढंच. उघडूनच देत जा. मला नंबरच लक्षात नाही, विसरले. सगळ्यांना वाण द्यायचं. मागे बेचारे कलर फॉलो कलर होता. हाँ वो सब अभी आजकल ट्रेंड है, वो खाली इसके लिए. मावळ्या आता एकदा एका लागला बोर झालेला. मामी तुम्ही थोड्या पुढे आले असता तर. मामी मावशी दिसेल का? नाही का दिसते. इथं काही नाही. कोणाला इंडिव्हिज्युअल सोडवायचं किंवा तुमचं चालेल. अरे ऐसे टाइमपास नाही माहित नाही चालेल. दोन पेपर. अरे दोन पेपर आहेत. सेक्शन 1 सेक्शन ए सेक्शन पार्ट ए पार्ट बी. दुर्गा क्विज. पेन प्लीज.
आम्ही दोघी मिळून ऐकतो. हो बरं. पेन साधं नाही तर सांग सेफ्टीसाठी ते पेन्सिल दोन. म्हणते. अरे मम्मी दोन बरोबर बस. ते दोन आहे. अच्छा, दोन आहे. अच्छा, हे असं. चला आपण दोघी करूया. हे नको ना. काय घेतलं ना? तुम्ही नाही सोडवते सोडवते ठीक आहे चालेल. आम्ही दोघी मिळून सोडवू. अरे बिंदास नाही, मग एकच नको ना, हे पाहिजे तुला. ठीक आहे मुंबईला ऍक्च्युली आन्सर माहिती आहे. आन्सर पाहिजेत का? आन्सरचे पैसे पडतील. माझ्याकडे आन्सर. केवल्या आन्सर एक मिनिट सोडत आला. हा हा चालेल. तुला ना उभी संक्रांती आणि रामायणात क्विज चालू आहे. सगळे मस्त पेपर सोडवतायत. करायचे नंबर हा हा उभी राहा प्राजक्ता आहेत ना उभी राहा. हम लोग अपना सोसाइटी के लिए भी ऐसा कुछ करेंगे ना. एक्चुअली करना चाहिए अपना. हम लोग करेंगे अभी ना रथ सप्तमी तो बहुत टाइम है. अरे टाइम नहीं है प्रॉब्लम वही है. काय सांगताय? हो गया आपका. अरे वाह फास्ट एकदम. सांगते ना मी. फर्स्ट कम ऑन थैंक यू. अरे तुम्हाला आन्सर सांगते ना. हा सांगा बघते. लोरी पंजाब, पोंगल तमिळनाडू, बिहू आसाम, खिचडी यूपी किंवा बिहार. बघ बिहार की यूपी मला आठवत नाही काय ऑप्शन दिला तुम्हाला. हा तो कर्नाटक आणि मकर संक्रमणम दिलं की संक्रमणा दिलं. संक्रमणा ना त्याचं कर्नाटक आहे. दशरथ, कौशल्या, वाल्मिकी, मारीच, अंजना, जटायू. विनर ऑफ दिस कॉम्पिटिशन. थैंक यू. पेन के आपका फोटो निकालेंगे हम लोग. विनर हो गए इसमें. वेट रुकना आम्हाला एक फोटो काढायचा विनरचा. चलो हे मम्मीसाठी दिला. आता ही रांगोळी पर डेला रांगोळी माझ्या दोघी मला खूप आवडते. यूज करतात आणि मला फोटो पाठवतात. रांगोळी वगैरे खूप आवडतं. दिलं ना. क्विज क्वीन क्वीन येस. क्लॅप क्लॅप फॉर मेघना. ते थोडं वर कर आज दुसरं. केस केस आणि हे सगळे डॉक्टर. पण त्यांनी काय झालं तुम्ही ब्लॅक साडी इस्त्रीची करायला गेलेली विसरून गेली. मग ती ही कधीची साडी होती आपली गार्डनची साडी. शाळेच्या वेळेला नेसायची. किती गार्डन ते खूप पडल्या खूप मुलगी माझी मँचेस्टरला असते ना. डॉक्टर आहे सायकॅट्रिस्ट आहे. तर तिच्या त्यांच्या इथे पण बर्फ खूप बर्फ होता. गाड्याच शाळेला सुट्टी दिली होती. पुढे पिशवी मिळतात.
आणि त्या स्कूलसाठी उभा